नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर तुम्ही स्क्रीनवर बघितलं असेल ठाणे महापालिकेत फायरमॅन पदासाठी भरती म्हणजे 2026 भरती। व्हिडिओ करायचं एकच कारण आहे की जे आपले होमगार्ड जवान आहेत, आत्ताच्या पोलीस भरतीमध्ये ज्यांना भरती होता आलं नाही किंवा काही मार्क असतो 1-2 मार्कासाठी जे जवान होमगार्ड जवान जे राहिल्यात भरतीतून त्यांच्यासाठी एक महत्त्वाची संधी आलेली आहे। कोणती महत्त्वाची संधी? तर फायरमॅन म्हणजे फायर ब्रिगेड महापालिकेत ठाणे महापालिकेमध्ये फायर ब्रिगेड या पदासाठी फायरमॅन या पदासाठी 2026 भरती प्रक्रियेमध्ये होमगार्ड जवानांना 5% आरक्षण होमगार्ड जवानांना 5% आरक्षण देण्यात आलेलं आहे। तर त्या आरक्षणाचा एक थोडक्यात 1-2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक समजून सांगत आहे। त्यांनी काल परवा दिवशी 17-18 तारखेला काल परवा दिवशी त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे की जे होमगार्ड फॉर्म भरायचे राहिले त्यांनी भरून घ्या। आता तारीख त्यांनी ओपन केलेलं आहे, त्याचा तपशील तुम्हाला देतो मी तारखेचा। पण जे होमगार्ड जवान आहेत त्यांनी ही संधी सोडू नका, कारण जे पोलीस भरतीसाठी मुकलेले आहेत त्यांच्यासाठी ही विशेष संधी समजून आपलं त्यांनी संधीचं सोडणं करावं। ठीक आहे, मी तुम्हाला शासनाचं किंवा महापालिकेचं एक परिपत्रक दाखवतो। हे बघा, हे परिपत्रक कुठलं? ठाणे महानगरपालिका। इकडे बघा, ठाणे महानगरपालिका म्हणजेच काय? ठाणे महानगरपालिकेमध्ये होमगार्ड जवानांसाठी सुवर्ण संधी आहे। होमगार्ड जवानांसाठी काय? तर सुवर्ण संधी, शुद्धीपत्रक आलेलं होमगार्ड जवानांसाठी शुद्धीपत्रक। बघा, एक लक्ष द्या, फायरमन या पदासाठी होमगार्ड जवानांसाठी फायरमन या पदासाठी होमगार्ड जवानांसाठी 5% आरक्षण म्हणजे 19 जागापैकी 19 जागा त्यांच्या होमगार्डसाठी आरक्षित आहेत कोणत्या? फायरमॅन पदासाठी। थोडक्यात तुम्हाला थोडक्यातच माहिती सांगतो, फक्त ती तुम्ही तुमचे होमगार्ड कोण मित्रमैत्रिणी असतील, जे आता पोलीस विभागात जे लागलेले आहेत त्यांचे राहिलेले मित्रमंडळी असतात त्यांना फक्त शेअर करा। काय झालेलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा जवानांना आणखी माहिती नाहीये की आपण कशासाठी आरक्षणासाठी पात्र आहे। तर फायरमॅन विभागामध्ये फायरमन गट क ह्याच्यासाठी होमगार्ड पात्र आहे, पण त्याची एक अट अशी आहे की त्यांची 3 वर्ष होमगार्ड सेवा बजावलेली पाहिजे। आपलं जे रेग्युलर पोलीस विभागात आपण करतो त्याच पद्धतीने ह्याच्यात सुद्धा आपल्याला सेवा बजावलेली पाहिजे। एवढाच फक्त छोटासा व्हिडिओ, फक्त ही माहिती असावं, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं। त्याची एक ऍप्लिकेशन करण्याची तारीख एक थोडक्यात सांगतो तुम्हाला। ऍप्लिकेशन करण्याची तारीख 17/7/2026 ते 30/7/2026 पर्यंत त्याची ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची तारीख आहे। बरं, त्यानंतर आणखी त्यांनी सांगितले जे उमेदवार किंवा विद्यार्थी हे नोटिफिकेशन यायच्या आधी ज्यांनी फॉर्म भरलाय ते होमगार्ड आहेत त्यांच्यासाठी शासनाने किंवा महापालिकेने एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे। म्हणजेच काय, ती समजा तुम्ही फॉर्म भरताना त्यावेळेस होमगार्डचा उल्लेख केला नसेल तर तुम्ही आता तो फॉर्म परत दुरुस्ती करून त्यामध्ये होमगार्डचा आरक्षणाचा तपशील तुम्ही ऍड करू शकता। त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी खाली डेडलाईन दिलेली आहे 24 तारखेपर्यंत। बघा, जे विद्यार्थी होमगार्ड आहेत परंतु त्यांनी फॉर्म भरताना होमगार्डचा उल्लेख केलेला नाहीये त्यांच्यासाठी 24 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत एडिटचं ऑप्शन ओपन होणार आहे। म्हणजेच काय, त्यांच्यासाठी एडिटचं ऑप्शन ओपन होणार आहे। म्हणजेच काय, जे फॉर्म भरायचे राहिलेत होमगार्ड आरक्षणामधून त्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे। तर या संधीचं सोनं करा आणि जे आपले मित्रमंडळी असतात त्यांना शेअर करा, कारण काय होतं, जे होमगार्ड झाले पोलीस त्यांचा विषय सोडून द्या, पण जे राहिलेले आता 1-2 मार्कांनी त्यांच्यासाठी ही बेस्ट संधी आहे। ओके।